वेलकम टू एच अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट सेकंडरी इंजिनिअरिंगचा लास्ट इयरचा कट ऑफ कसा चेक करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे। बघा, सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला गुगलमध्ये जर सर्च करायचं आहे सीईटी सेल महाराष्ट्र। बघा, सीईटी सेल महाराष्ट्र सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट ओपन होते, बघा अशा प्रकारची वेबसाईट इथे ओपन होते। त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला तिथे ॲडमिशन प्रोसेसमध्ये जायचं आहे। बघा, ॲडमिशन प्रोसेस फॉर द अकॅडमिक इयर 2024-25 किंवा तुम्ही इथे कॅपमध्ये जाऊ शकता। कॅपमध्ये अकॅडमिक इयर 2024-25 इथे जाऊ शकता। मग तिथे गेल्यानंतर अशा प्रकारे ती वेबसाईट ओपन होते। त्यानंतर तुम्ही इथे लेफ्ट साईडला बघा तुम्हाला दिसेल डायरेक्ट सेकंडरी इंजिनिअरिंग, याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यावर अशा प्रकारे तुमची इथं विंडो ओपन होते। ह्या विंडोमध्ये तुम्हाला इथे लास्ट इयरचा कट ऑफ तुम्हाला इझिली चेक करता येईल। बघा, असे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा। त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। तसेच तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे। त्या लिंक थ्रू तुम्ही जॉईन होऊन डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करू शकता। बघा, सिम्पली काय करायचं आहे, आता ही तीच वेबसाईट आहे ज्यावरून आपण रजिस्ट्रेशन केलं होतं। वाटलं ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, म्हणजे तुम्ही डायरेक्टली इथे या पेजवर इथे येऊ शकता। बघा इथे खाली यांनी मेन्शन केलेलं आहे, बॉटमला दिसते बघा इथे कट ऑफ लिस्ट फॉर द अकॅडमिक इयर 2023-24 याचा कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3चा तुम्ही इथे कट ऑफ चेक करू शकता। आता मी कॅप राऊंड 1 वरती क्लिक करतो। बघा, ज्या कुठल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे ते तुम्ही त्याची कट ऑफ जरूर चेक करा, कारण याच्यानुसार तुम्हाला याच्यानंतर तुमची मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल आणि त्या मेरिट लिस्ट नंतर तुम्हाला समजेल का तुमचा रँक किती आहे। आणि लास्ट इयरची कट ऑफ तुम्ही जरूर चेक करा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल मग कुठल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटू शकते। जेवढा तुमचा रँक चांगला असेल तेवढे तुमचे चान्सेस जास्त असतील चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होण्याचे। मग अशा प्रकारे PDF ओपन होते। याला थोडं झूम करतो मी इथे, मग तुम्ही थोडं त्याला झूम करा। सिम्पली तुम्हाला ही फाईल तुम्हाला डाउनलोड करायची तिथे। आता ज्या कुठल्या कॉलेजचं कट ऑफ तुम्हाला चेक करायचं आहे तुम्ही इथे चेक करू शकता। तुम्ही काय करा, तिथे कंट्रोल F करा। कंट्रोल F केल्यानंतर बघा आता मुंबईचं जे आपलं कॉलेज आहे वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, म्हणजे व्हीजीटीआयचा इथं मी डेटा चेक करतो। ज्या कुठल्या कॉलेजचं तुम्हाला पाहिजे तुम्ही ते चेक करू शकता। सिम्पली तुम्हाला कंट्रोल F करून तिथे कॉलेजचं नाव सर्च करायचं आहे। तर तुम्ही चांगल्या कॉलेजची लिस्ट बनवा, त्याचे कट ऑफ तुम्ही चेक करा आणि त्यानुसार तुम्ही तिथे तुमचे ऑप्शन तिथे फिलअप करा। आता बघा इथे आता व्हीजीटीआयचं नाव आलेलं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे। बघा, माटुंग्याला ते आपलं कॉलेज आहे, गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस आहे। बघा इथे सिव्हिल इंजिनिअरिंगचा डेटा तुम्हाला दिसतोय। बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जनरल ओपनला कितीला क्लोज झालं होतं 95.16, बघा हाय मेरिट गेली होती। जनरल SC, आता जी म्हणजे काय, जनरल म्हणजे मेल किंवा फिमेल दोघांपैकी कोणती एक सीट गेली असेल। बघा 90.58ला क्लोज झालं होतं। तर आपण ओबीसीचं चेक करू। बघा लेडीज ओबीसीला इथे कितीला क्लोज झालं होतं 93.06ला। देन लेडीज SC बघा कितीला क्लोज झालं होतं 92.74ला। हे तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंगचा डेटा आहे। अशा प्रकारे तुम्ही दुसऱ्या बाकी ब्रांचचा सुद्धा डेटा इथे चेक करू शकता। बघा इथे मी दुसऱ्या कुठल्या तरी ब्रांचचा डेटा चेक करतो। सिम्पली तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आणि डेटा तुम्ही इझिली चेक करू शकता। दुसऱ्या कुठल्या कॉलेजचं नाव सर्च करून सुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता। आता बघा इथे जे आपलं दुसरं गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे बाटू आपण त्याला बोलतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे आपल्या रायगडमध्ये ते कॉलेज आहे। ते सुद्धा एक रेप्युटेड कॉलेज आहे आणि महाराष्ट्रातल्या भरपूर कॉलेजेस त्याच्या आता अंडर आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही इथे सुद्धा ॲडमिशनला प्रेफरन्स देऊ शकता। चांगला गव्हर्नमेंट कॉलेज आहे। बघा इथे सुद्धा कट ऑफ तुम्ही चेक करा। बघा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कट ऑफ इथे मी दाखवतो तुम्हाला। बघा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जनरल ओपन इथे कितीला क्लोज झालं होतं 88%ला। जनरल SC कितीला क्लोज झालं होतं 82.69%ला। अशा प्रकारे तुम्ही इथे लास्ट इयरचे सगळे कट ऑफ इथे चेक करू शकता, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3। मग याच्यामध्ये तुम्हाला डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि मी सांगितलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।